हाय गाईज, तर तुम्हाला मेकअप करण्याच्या आधी सुरुवातीला तुम्हाला स्किन प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी हा फेस वॉश यूज करते पॉन्ड्सचा. मी ऑलरेडी फेस वॉशने तोंड धुतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फेस ड्राय करून मग मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. तर मॉइश्चरायझर तुम्ही कोणतं यूज करू शकता, जे पण तुमच्याकडे आहे. पण आत्तापर्यंत तुम्ही जर विकत घेतलेलं नसेल तर मी हे रेकमेंड करेल पॉन्ड्स. तर हे अतिशय सुपर लाईट आहे, तुम्हाला अजिबात हेवीनेस किंवा थिकनेस फील नाही होणार. आणि मॉइश्चरायझर तुम्हाला पूर्ण फेसवरती लावायचं आहे. आणि मानेला अजिबात विसरू नका, खालती नेक एरियामध्ये सुद्धा मॉइश्चरायझर तुम्हाला यूज करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे सनस्क्रीन. तर सनस्क्रीन तुम्ही जर का दिवसा मेकअप करत असाल तर सनस्क्रीन यूज करा, रात्री सनस्क्रीन यूज करण्याची काही गरज नाही आहे. मी हा डॉट अँड कीचा सनस्क्रीन यूज करणार आहे. तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार कुठलाही सनस्क्रीन यूज करू शकता, जो पण तुमचा प्रेफरन्स असेल. तर नेकचा पार्ट अजिबात मिस करायचा नाही आहे. तर हे सनस्क्रीन जे आहे ते माझ्या स्किन टोनला परफेक्टली मॅच होतं आणि तुम्ही फरक बघू शकता. सनस्क्रीन तुम्ही अजिबात मिस करू नका. तुम्ही रोज सनस्क्रीन यूज केलं पाहिजे. तुम्हाला स्किनमध्ये डिफरन्स जाणवेल सनस्क्रीन यूज करायला सुरुवात केल्याच्या नंतर. तर मी हे इव्हनली स्प्रेड आउट करते. आणि मेकअपला सुरुवात करण्याच्या आधी हातही अतिशय चांगल्या पद्धतीने वॉश करा. हँड वॉश करणं गरजेचं आहे, कारण की आपण हे डायरेक्टली फेसवरती हात वापरणार आहोत. नेक्स्ट मी करणार आहे आयब्रोज. आयब्रोज फिल करण्यासाठी तुम्ही आयब्रो पेन्सिलही यूज करू शकता, जी लोकल शॉपमध्ये भेटते, किंवा हे मी यूज करते वेट अँड वाईल्डचं आयब्रो पावडर. तर हे अशा पद्धतीने येतं. ह्याच्यामध्ये दोन शेड येतात आयब्रो पावडरचे, ब्राऊन आणि एक ब्लॅकिश शेड आहे. त्याच्यानंतर ब्रशसुद्धा त्याच्यामध्ये येतो. ओके, सो यू कॅन सी द डिफरन्स. आता आयब्रोज अतिशय छान दिसतात. त्यानंतर मी यूज करणार आहे काजळ. हे जे LA18चं काजळ आहे, हे मी भरपूर वर्ष झाले मी LA18चंच काजळ यूज करते. हे खूप छान काजळ आहे आणि लॉंग लास्टिंगसुद्धा आहे. तुम्ही कोणतंही काजळ यूज करू शकता, पण जर तुम्ही नसाल यूज करत तर तुम्हाला हे फक्त 100 रुपयाला भेटून जाईल. आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे.
त्यानंतर नेक्स्ट मी यूज करणार आहे मस्कारा. तर हा जो आहे मेबलिन हायपर कर्ल मस्कारा हा मी यूज करणार आहे. ह्याला भरपूर वर्ष झाले, जवळपास 2 वर्ष झाले मी यूज करते. खूप छान मस्कारा आहे. आता मग मस्कारा नंतर नेक्स्ट मी वापरणार आहे लॅक्मेचं हे 925 CC क्रीम. ह्यामध्ये माझा शेड आहे बेज. तर ही खूप लाईटवेट CC क्रीम, म्हणजे ही खूप अतिशय लाईटवेट आहे. तुम्ही फाउंडेशनच्या जागी ही CC क्रीम यूज करू शकता. तर सगळ्यात आधी मी ह्याला हातावरती काढून घेणार आहे. तर मी एवढा असं अमाऊंट काढून घेतलेलं आहे हातावरती. आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्लेंडरसुद्धा यूज करू शकता, पण मी इथे फिंगर्सने ह्याला स्प्रेड करेल. आणि तुम्हाला हे टॅप टॅप मोशनमध्ये स्प्रेड आउट करायचं आहे. असं ड्रॅग नाही करायचं आहे, टॅप टॅप मोशनमध्ये करायचे, तेव्हा तो प्रोडक्ट तुमच्या स्किनमध्ये मुरेल. तुम्ही एव्हरीडे CC क्रीम यूज करू शकता. हे डेली बेसिससाठी पण खूप चांगलं आहे आणि तुम्ही 2 मिनिटांमध्ये तुमचं मेकअप आवरेल. नेकचा पार्ट अजिबात मिस करायचा नाही आहे. अशा पद्धतीने CC क्रीम ही झालेली आहे यूज करून. तुम्ही विना ब्लेंडर यूज न करता किंवा मेकअप ब्रश यूज न करता तुम्ही हातानेच हे करू शकता, डॅब डॅब मोशनमध्ये. आणि डेली यूजसाठी फाउंडेशन यूज करणं म्हणजे ते खूपच जास्त टाईम कन्झ्युमिंग आहे. त्याच्यापेक्षा CC क्रीम ही पटकन यूज करून होते, पटकन लावून होते. तर नेक्स्ट स्टेप जी तुम्हाला करायची आहे ती आहे कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची ह्याच्यावरतून. मी ही नायकाची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. जर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर यूज करता येत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लूज पावडरसुद्धा यूज करू शकता. ही इनसाईडची लूज पावडर आहे. हे सुद्धा तुम्ही ब्रशने यूज करू शकता. तर आत्ता मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा तुम्हाला डॅब डॅब मोशनमध्येच यूज करायची आहे. तुम्ही कोणतीही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता. तर नेक्स्ट जे आहे ते आहे लिपस्टिक.
आणि मी इथे लिप लायनर यूज करणार आहे. सगळ्यात आधी तुमचं लिप लायनर हा ऑप्शनल स्टेप आहे. जर तुमच्याकडे लिप लायनर नसेल तर तुम्ही डायरेक्ट लिपस्टिक यूज करू शकता, पण मी लिप लायनर प्रेफर करते. हे माझ्याकडे काही लिप लायनर्स आहेत. जर तुमच्याकडे नसतील तर स्विस ब्युटीचं लिप लायनर किंवा तुम्ही मार्सचं देखील यूज करू शकता. ही मी लिपस्टिक यूज करणार आहे मॅबलिनची. तर मी ही मॅबलिनची लिपस्टिक यूज केली आहे. तुम्ही कोणतीही लिपस्टिक यूज करू शकता. लिक्विड मॅट लिपस्टिक आहे. मॅबलिनची लिक्विड मॅट लिपस्टिक मी यूज केली आता. तर असा 5 मिनिटामध्ये मेकअप झालेला आहे आपला.